जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 177. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हा जो चित्तलय संत आम्हाला वरचेवर सांगतात, जो झाला पाहिजे भक्तिमार्गामध्ये, किंबहुना भक्तिमार्गाचं कीलक मुख्य उद्देशच हा आहे की चरणी चित्तलय झाला पाहिजे. त्यामुळे काय केलं म्हणजे हा चित्तलय होईल हे आम्हाला समजण्यासाठी सर्व संतांनी हे सद्ग्रंथ लिहिलेत. हा जो श्रीरामचरित मानस ग्रंथ आपण अभ्यासतो आहोत, पठण करतो आहोत. अभ्यास हा शब्द इतका योग्य नाही खरं, ते प्रेमातून झालं पाहिजे. अभ्यासात साठी म्हणून अभ्यास जेव्हा आम्ही करतो ते परीक्षेसारखं होतं आणि मग त्यातून प्रेम उद्भवत नाही. आणि आमचा सर्व रोख जो आहे हा सद्ग्रंथ पठणाचा, तो त्या प्रेमासाठी आहे. अंतरामध्ये सद्गुरु कृपेनं निज प्रेम त्याचं प्रकटीकरण व्हावं, जे आहेच आतमध्ये, पण त्यावर जे मायेचे थर साठलेले आहेत ते नाहीसे होऊन ते प्रेम त्याचा जन्म हृदयामध्ये व्हावा, यासाठी ही सर्व धडपड आहे खरं. त्यामुळे हा चित्तलय होण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं प्रेम असलं पाहिजे, कशी भक्ती असली पाहिजे, हे आम्हाला तुलसीदास ह्या भरत, शत्रुघ्न आणि अयोध्येच्या प्रजाजनांच्या वर्तणुकीमधून दाखवत आहेत. ही रती, रामचरणरती असं म्हटलं जातं त्याला. त्यामुळे ही जी श्रीरामांच्या चरणी रती साधायची, ते रती सहज आठवलं 3 प्रकारचे आहे असं भक्तिशास्त्र सांगतं बरं का. इथे ह्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही, पण आहेत सर्व त्या अत्युच्च रतीचेच पालक बरं का, फॉलोअर्स म्हणता येईल. त्यामुळे 3 प्रकारच्या रती कोणत्या, तर भक्तिशास्त्र सांगतं पहिली असते ती साधारण रती, दुसरी असते ती सामंजस्यारती आणि तिसरी असते ती समर्थारती बरं का. तर ती साधारण रती म्हणजे काय, तर आम्हाला सर्व भक्तीच बरं, कोणतीही भक्ती नाही असं म्हटलेलं नाही भक्तिशास्त्रात, पण साधारण रती म्हणजे ती अशी की माझं भगवंतावर प्रेम आहे, भक्ती आहे. कशासाठी, तर त्यातून मला काहीतरी मिळावं. म्हणजे अगदी पारमार्थिक सुद्धा असेल, तुम्ही प्रापंचिकच असा त्याचा अर्थ नव्हे. एक वेळ प्रापंचिक रती यामध्ये इन्क्लुडेड नाही खरं, पारमार्थिकच की मला भगवंताचं प्रेम मिळावं, त्याचा दुलार, म्हणजे जो भक्त आमच्यासारखा बालभावामध्ये स्थित झालेला असतो सद्गुरु कृपेनं, त्याला भगवंत हे मायबाप रूपामध्ये असतात. मुख्यतः आमच्या महाराष्ट्रामध्ये बरं का, सर्वच संतांनी ही माय माऊली स्वरूपात भगवंताची पूजा केलेली आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा बाप रखुमा देवीवरू म्हणतात नाही का. त्यामुळे हे माय बाप, त्यांचे मला लाड मिळावेत, त्यांनी माझ्यावर प्रेम करावं, अशी रती असणं ही पण उच्च कोटीचीच बरं का. पण त्याला भक्तिशास्त्रामध्ये साधारण रती म्हटलंय. दुसरा स्तर जो आहे तो सामंजस्यारती. सामंजस्य म्हणजे काय, तर गिव्ह अँड टेक, म्हणजे आम्ही तुला प्रेम देतो आणि तू आम्हाला प्रेम दे, किंवा जी काही देवाणघेवाण असते ती आमच्याकडून तुला आणि तुझ्याकडून आम्हाला, असं ते गिव्ह अँड टेक, दॅट इज कॉल्ड सामंजस्यरती. आणि तिसरी रती जी आहे त्याला समर्थारती म्हणतात. आणि तो भक्तांचा काय म्हणायचं उद्देश असतो, म्हणजे गोल जे आहे. समर्थारती प्राप्त करून घेणं हे भक्तिशास्त्राचं, हे भक्तीचं
एम आहे. काय समर्थारती? तर देणं 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 आणि फक्त देणं, ह्याला समर्थारती म्हणतात. ब्रज क्षेत्रामधल्या गोपी ह्या त्यामध्ये सुद्धा 3 प्रकार सांगितले त्यांनी, पण समर्थारती ज्या अतिश्रेष्ठ ऋषीमुनींच्या गोपी झालेल्या होत्या त्या ह्या समर्थारतीमध्ये मोडणाऱ्या गोपी होत्या, ज्या बालकृष्णावर इतकं मनापासून प्रेम करायच्या, पण त्या प्रेमामध्ये मला काही मिळावं हा भावच नसायचा. 9 वर्षाच्या कोवळ्या सुकुमार अशा कान्हावर त्याला आम्ही कसा आनंद देऊ शकू, आमच्या वागण्यामुळे माझ्या कान्हाला कसा आनंद होईल. आपल्याला माहीत असेल, गोपी घरामध्ये मुद्दाम लोणी काढून अगदी खोलीच्या मध्यभागी ठेवून जाऊन लपायच्या की आता कान्हा येईल आणि त्याला ते लोणी तो चोरेल, बरं का. आणि चोरायला त्यानं माझ्याकडं यावं या भावनेतून, आणि तो आला की कुठेतरी मी वर ते लटकावलेलं असलं की त्याला घ्यायला त्रास होईल ना, त्यामुळे ते खाली काढून ठेवायच्या. आणि मग बाळकृष्ण येऊन त्या लोण्याची चोरी करायचा आणि मग पुन्हा त्याला ते यशोदा मातेकडे गाऱ्हाणं घेऊन जाणं सुद्धा कृष्णालाच प्रिय होतं आणि म्हणून ते गाऱ्हाणं घेऊन यशोदा मातेकडे जायच्या. म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये कृष्णाला आनंद कसा होईल, भगवंताला आनंद कसा होईल, भगवंताच्या आमच्या एकाही कृतीमुळे त्याला दुःख होऊ नये हा भाव सतत ताजा असणं आणि त्यावर हुकूम विचार आणि कृती घडणं, ह्याला समर्थारती म्हणतात. हे थोडं वाढलं, पण मुख्यतः हे सांगण्याचा उद्देश हा होता की हे सर्व अयोध्येतले प्रजाजन, भरत, हे सर्व ह्या समर्थारतीमध्ये मोडणारे भक्त आहेत. पहा, त्यांना स्वतःसाठी काहीच नको आहे. भरत तर त्याही पलीकडे आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची पात्रता कुणाचीच नाही. पण सर्व हे जे भक्त आहेत, प्रजाजन आहेत, जे अनवाणी पायानं भरताबरोबर चालण्यासाठी सुद्धा तयार आहेत, रामांकडे जाण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना परत घेऊन येण्यासाठी, त्यामध्ये केवळ जे काल तुलसीदासांनी एका चौपाईत सांगितलं, पहा, करत रामहित नेम व्रत, रामांच्या हितासाठी नेम आणि व्रत करत होते की रामांना हे कष्ट सहन होणार नाहीत वनामधले, त्यामुळे सीताराम लक्ष्मणानं परत यावं, आपलं राज्य स्वीकारावं आणि आनंदात अयोध्येत राहावं, यासाठी हे सर्वजण प्रयत्नशील आहेत. म्हणजेच त्यांना सुख देण्यासाठी हे प्रयत्नशील आहेत, त्यामध्ये त्यांना काहीच नको आहे. आणि ही ती समर्थारती जी प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही सद्गुरूंच्या चरणी अजिजी करावी. आणि केवळ सद्गुरूच, इथे भरतच प्रत्यक्ष सद्गुरू आहेत, त्यांच्या कृपाशीर्वादानं, त्यांच्या कृपा कटाक्षानं, त्यांच्या बोधाला अनुसरण्यानंच ही रती प्राप्त होऊ शकते. त्यामुळे हे रामांच्या चरणी चित्तलय होणं हे केवळ त्या समर्थारतीमध्ये संभवतं. पण ह्याचं प्रकटीकरण मात्र वेगवेगळ्या तऱ्हेनं असू शकतं. इथं निषाद राजाच्या बाबतीत कसं प्रकट झालंय ते तर आपण बघितलं, भरत म्हणजे कोणी शत्रू आलाय, सेना घेऊन आलाय, त्यामुळे रामांचं वैर अजून घट्ट करण्यासाठीच तो आलाय, या भावनेनं निषादराज युद्धाला सज्ज झालाय. पण आपण बघितलं की एका वृद्धाच्या सांगण्यावरून आता भरताच्या भेटीसाठी निषादराज निघालाय की आहे तरी काय यामागे कारण, ते जाणून घेण्यासाठी. त्यामुळे आता पुढे तुलसीदास आम्हाला सांगतायत, मीन पीन पाठीन पुराणे, भरी भरी भार कहारन आने, मिलन साजो सजी मिलन सिधाए, मंगल मूल सगुन शुभ पाए, देखी दूरी ते कही निज नामू,
कीन्ह मुनी सही दंड प्रणामो, जानी राम प्रिय दीन्ही असीसा, भरत ही कहे वो बुझाई मुनीसा. आपण बघितलं त्या सर्व लोकांनी, तिथल्या नावाड्यांनी, बाकीच्या निषादांनी, सर्वांनी विविध प्रकारचं साहित्य, कंदमुळं, फळं सगळे गोळा करून भेटीचं सामान सज्ज करून निघालेत. आणि गुह जेव्हा निघाला भेटीचं सामान सज्ज करून निघायला, तेव्हा अनेक मंगलदायक शुभशकुन झाले असं वर्णन केलं आहे. आणि प्रथम साहजिकच वसिष्ठांचं दर्शन झालं आहे निषादराजाला, कारण आपण बघितलं वसिष्ठ प्रथम निघालेत पुढे सर्वांच्या. त्यामुळे वसिष्ठ अरुंधतींना बघून आपलं नाव सांगितलं निषादराजांनी की मी कोण आहे, आणि लांबूनच दंडवत केला त्यांना, बरं का. आणि जानी रामप्रिय दीन्ही असीसा, श्रीरामांचा प्रिय आहे निषादराज हे समजून वसिष्ठांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि भरताला समजावून सांगितलंय की बाबा रे, हा श्रीरामांचा मित्र आहे बरं का. हे ऐकलं मात्र राम सखा सुनी स्यंदनु त्यागा, चले उतरी उमगत अनुरागा, गाऊ जाती गुह नाऊ सुनाई, कीन्ह जोहारु माथ महिलाई. करत दंडवत देखिते ही भरत लीन उरलाई, मनहु लखन सन भेट भई, प्रेमुन हृदय समाई. आहा, काय भाग्य आहे पहा निषादराजाचं. जेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की हा श्रीरामांचा मित्र आहे, राम सखा सुनी स्यंदनु त्यागा. बघा बरं, भरतानं काय केलं, जेव्हा कळलं की हा राम सखा आहे हे ऐकून त्यानं रथाचा त्याग केला, म्हणजे रथातून खाली उतरला आणि अतिशय हृदयामध्ये प्रेम अनुरागानं त्याच्याकडे जाऊ लागला. निषादराजानं काय सांगितलं बघा बरं, तेव्हाची पद्धत असायची ती की आपलं नाव, गाव, जात त्याला सांगितली आणि भूमीवर माथा टेकून जोहार, कीन्ह जोहारू माथ महिलाई. आहा, निषादराजानं भरताला नमस्कार केलाय. आणि भरतानं काय केलं, भरत लीन उरलाई, तो दंडवत करतो हे बघून भरतानं त्याला त्वरित उठवलं आणि मिठी मारली. त्याच्या मनामध्ये प्रेम मावत नव्हतं भरताच्या. काय वाटलं त्याला, मनहु लखन सन भेट भई, की जणू लक्ष्मणाचीच भेट झाली असं त्याला वाटलं, बरं का. आणि मग त्याचं ते आलिंगन बघून सर्वांनाच आनंद झाला भरताचं. काय म्हटलं तुलसीदासांनी, भेटत भरतु ताही अति प्रीती, लोग सिहाही प्रेम कै रीती, धन्य धन्य धुनी मंगल मूला, सुरसराही तेही बरिसही फूला. अशा रीतीनं भरतानं अत्यंत प्रेमानं आलिंगन दिलं निषादराजाला. सर्व भ्रम त्या आलिंगनामध्ये विरून गेला पहा. आणि प्रेमाची ही रीत बघून भरताची सर्व लोक प्रशंसा करू लागले. लोकच काय तर जे देव आहेत स्वर्गातले, मंगलाचं मूळ, मांगल्याचं मूळ असलेले देवसुद्धा धन्य धन्य असं म्हणत भरताची स्तुती करतायत आणि फुलांचा वर्षाव करतायत. काय म्हणतायत देव, फार सुंदर आहे पहा. पुढच्या चौपाया काही फार गोड लिहिल्यात तुलसीदासांनी. म्हणतात, लोकभेद सब भाती नीचा,
जासु छाह छुई लेयसी चार, तेहि भरी अंक राम लघु भ्राता, मिलता पुलक परिपूरित गाता, राम राम कही जे जमुहाही, तिन्हि न पाप पुंज समुहाही, यह तो राम लाई उरलीन्हा, कुल समेत जगु पावन कीन्हा. देव म्हणतायत की लौकिकदृष्ट्या आणि वेदमताप्रमाणे ज्यांना एक प्रकारे खालचे लोक मानलं जातं, निषाद आदिवासी, आज तो भेद उरलेला नाही आणि उरूही नये खरोखर. कारण प्रत्येकच जीव आत्मरूपानं एक आहे, त्यामुळे हा भेद उरूच शकत नाही. जो त्या आत्मस्वरूपाच्या निकट आहे त्याला कसलाही भेद दिसणं शक्य नाही. आत्मरूप झालेल्या संतांना तर दिसूच शकत नाही. ज्याला तो भेद अजून दिसतोय तो त्या आत्मस्वरूपापासून खूप दूर आहे, हे लक्षात घ्यावं. त्यामुळे सहज आठवलं या ठिकाणी रामकृष्णांचं एक वचन आहे बरं का, की जो अर्धा ज्ञानी आहे तो सेक्ट्स स्थापन करतो. बरं का, सेक्ट्स म्हणजे काही पंथ किंवा असं स्थापन करतो, आणि जो पोचलेला आहे तो पंथ स्थापन करू शकत नाही. बरं का, करत नाही नाही म्हटलेलं त्यांनी, करूच शकत नाही, कारण त्याला कुणी वेगळं दिसतच नाही. आमच्या महाराजांसारख्या संतांकडे सर्व स्तरातले लोक कसलाही भेद नसताना का येतात आणि सगळ्यांचं समाधान तिथं का होतं? कारण महाराज त्यांच्यासारखे पोचलेले संत जे आहेत त्यांना कोणताच भेद नसतो. श्रीमंत गरीब नाही, अडाणी विद्वान नाही, जातीचा काय धर्माचाही भेद नसतो त्या ठिकाणी. खरोखर प्रत्येक संताच्या चरित्रात यासारखी उदाहरणं आहेत, खऱ्या संतांच्या चरित्रामध्ये. त्यामुळे संत चरित्र म्हणजे आमचे महाराज म्हणतात की जो नामाबद्दल सांगतो तो खरा संत, ही एक व्याख्या महाराजांनी दिलीच आहे संताची. त्याच्या बरोबरीनं हे सुद्धा आहे खरं की ज्या संताच्या मनात कसलाही भेद नसतो जात धर्माचा तोच खरा संत. आणि हे जे आहे ते खूप आजच्या काळामध्ये किंवा ज्याला आपण एक प्रकारचं सेक्टेरियन मेंटॅलिटी म्हणतो त्याच्यामध्ये मान्य करणं सुद्धा खूप अवघड जातं. कारण आमच्या पंथाचा आम्हाला अभिमान आहे वगैरे वक्तव्य होतात, पण जोपर्यंत तो अभिमान आहे तोपर्यंत तुम्ही एका उपाधीमध्ये स्वतःला अडकवताय हे आपण साफ विसरून जातो. आणि भगवंत कसे आहेत तर उपाधी रहित आहेत. त्यामुळे जोपर्यंत या प्रकारची उपाधी आमच्या मनाला ग्रासलेली आहे तोपर्यंत भगवंत खूप दूर आहेत. त्यामुळे इथे म्हणतायत वेदमताप्रमाणे जरी तो खालचा असला तरी म्हणजे जासु छाह छुई लेयसीचा, ज्याच्या सावलीचा स्पर्श झाल्यास स्नान करावं लागतं अशी भावना होती त्यावेळेला. अशा निषादाला मिठी मारून रामचंद्रांचा भाऊ भरत हा अत्यंत आनंदित झाला आणि प्रेमानं रोमांचित झालाय. महात्मा आहे भरत, खूप सहज आहे त्याच्यासाठी. म्हणजे असं काही वेगळं करतोय हा भाव ह्यांच्या अशांच्या हृदयामध्ये असणंच शक्य नाही. जिथं गाढवासारख्या प्राण्याला आमचे महाराज पाणी पाजून जवळ घेऊन प्रेम करतात आणि त्याचा अंतकाळ सुखाचा करतात, त्या अशा संत महात्म्यांच्या आयुष्यात भेदाला कसं स्थान असेल. त्यामुळे इथे देवसुद्धा निषादराजाची स्तुती करतात पुढच्या चौपाईमध्ये बरं का. राम राम कही जे जमुहाही, तिन्ही न पाप पुंज समूहाही. नाही का, राम राम नामस्मरण जे करतात अगदी जांभई देताना सुद्धा आळसामध्ये का होईना
जे नाम घेतात त्यांच्या समोर पाप फिरकत सुद्धा नाहीत. कोणत्याही प्रकारचं पाप तिथं जवळ फिरकू शकत नाही. आणि या गुह हा जो निषादराज आहे त्याला तर म्हणतात रामलाई उरलीना, यांना प्रत्यक्ष श्रीरामांनी आलिंगन दिलंय आणि सहकुटुंब त्याला कसं बनवलंय म्हटलंय, जगू पावन कीन्हा, जगाला पवित्र करणारा बनवलंय. पहा बरं, जो दुसऱ्याला आपल्यासारखा करतो तो देव किंवा संत. त्यामुळे इथे म्हणतायत की जगाला पवित्र करणारा बनवलंय निषादराजाला, सहकुटुंब. बरं का, त्यामुळे भरतानं ह्याला मिठी मारली, भेटतोय, काही मोठी गोष्ट नाही खरं, नाही का. त्यामुळे पुढे म्हणतायत, करमना सजलु सुर सरी परई, तेही को कहु शीस नहीं धरई, उलटा नाम जपत जगु जाना, बाल्मीकि भये ब्रह्म समाना, स्वपच सबर खस जमन जड, पावर कोल किरात, राम कहत पावन परम, होत भुवन विख्यात. हे सर्व देव सांगतायत बरं, म्हणतायत स्वर्गातले की म्हणजे कितीही वाईट नदी, कर्मनाशा नदी म्हटलंय. आशा नदीचं पाणी सुद्धा जेव्हा गंगेला मिळतं तेव्हा ते शिरावर कोण धारण करत नाही, प्रत्यक्ष आमचे शिवभगवान धारण करतात, नाही का. त्यामुळे पुढे म्हणतायत, मरा मरा असं उलटं नाम जपल्यानं वाल्मिकी ब्रह्मस्वरूप झाले हे जगाला माहिती आहे. म्हणजे त्या नामाचा स्पर्श आणि नामीचा स्पर्श काय करू शकतो हे सांगतायत देव. आणि त्यामुळे म्हणतात की कोणतीही जात असो, जर एखादा मूर्ख आणि क्षुद्र मनुष्य सुद्धा जर रामनाम घेत असेल तर तो अत्यंत पवित्र होतो आणि त्रिभुवनात विख्यात होतो. बरं का. आणि म्हणून म्हणतायत, नहीं अचिरी जुग जुग चली आई, केही न दीन्ही रघुबीर बड़ाई, राम नाम महिमा सुर कही, सुनी सुनी अवध दोग सुख लही. त्यामुळे यात काही आश्चर्य नाही म्हणतात, युगायुगापासून हीच रीत चालत आलेली आहे. राम नाम महिमा सुर कही आणि केही न दीन्ही रघुबीर बडाई. रघुवरांनी कुणाला बरं मोठेपण दिलं नाही, नाही का. जो त्यांचा भक्त आहे त्याच्या मग त्याचं लौकिक आयुष्य काय आहे, तो कुठं जन्मला आहे, कोण आहे, त्यांना काहीच फरक पडत नाही. फक्त भाव आणि प्रेम आणि शुद्ध भक्ती बघणारे असे प्रभू श्रीराम आहेत. त्यामुळे म्हणतायत की रघुनाथांनी कुणाला बरं मोठेपण दिलं नाही. अशा रीतीनं रामनामाचा, श्रीरामांचा महिमा सांगत होते देव. आणि देव हे सांगतायत हे ऐकून अयोध्येचे लोक सुखावत होते बरं का. सुनी सुनी अवध लोग सुखुलही. असा भक्त असतो पहा, त्याला सतत एकच गोष्ट ऐकायला आवडते, ते म्हणजे आपल्या आराध्याची स्तुती आणि कौतुक. त्याच्या पलीकडे त्याच्या अंतरंगात कोणतीही इच्छाच उरलेली नसते. कुणीतरी 24 तास माझ्या कानामध्ये, माझ्या अंतरंगामध्ये माझ्या प्रभूंविषयी सांगत राहावं आणि मी ते ऐकत राहावं, एवढीच एक इच्छा त्यांच्या अंतरंगात उरलेली असते. त्यामुळे ही जी इच्छा आहे ही कोण पूर्ण करतायत? प्रत्यक्ष देव पूर्ण करतायत त्यांची इच्छा. पहा बरं, जी सद इच्छा असते, सदकडे नेणारी इच्छा असते, ती पूर्ण करायला सर्व शुभ एंटिटीज ज्या असतात युनिवर्समधल्या, विश्वातल्या, त्या सर्व सहाय्यभूत होतात. त्यामुळे तुलसीदास पुढं म्हणतायत, राम सखही मिली भरत सप्रेम, पूछी कुशल सुमंगल खेमा, देखी भरत करसीलु सनेहु, भानिषाद तेहि समय बिदेहु.
भरताला भेटण्याचा परिणाम काय आहे पहा. खूप मोठी गोष्ट सांगितली तुलसीदासांनी इथं, की काय केलं भरतानं प्रथम तर रामांचा मित्र असलेल्या निषाद राजाला अतिशय प्रेमानं भेटला आणि त्याचं क्षेमकुशल विचारलं, कसं आहेस, काय आहेस, सगळं विचारलं. आणि भरताचं ते वर्तन आणि प्रेम बघून निषादाची काय अवस्था झाली सांगतायत. भा निषाद तेही समय विदेहू, त्या प्रसंगी देहभान विसरून जणू विदेह झाला. म्हणजे देहबुद्धीतून मुक्त झाला निषादराज, भ्रमातून मुक्त झाला निषादराज भरताच्या दर्शनानं. आपण अगोदर बघितलं होतं महाराज जनक, त्यांची अवस्था श्रीरामांना बघून कशी झाली होती, की जो विदेहच होता तो त्यांना बघून अनुरागी झाला होता. जनकांच्या अंतरंगामध्ये अनुराग निर्माण झाला जेव्हा त्यांनी श्रीरामांना बघितलं. आणि इथे त्यांच्या भक्ताला भरताला बघून निषादराज विदेह झालाय. काय गोड पहा. म्हणजेच यातून आम्हाला लक्षात येतं अनुराग आणि विराग या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनुराग आहे तर विराग असणारच, आणि विराग आहे तर तो अनुरागातूनच निपजलेला असेल तर टिकतो. त्यामुळे पुढे सांगतायत काय केलं निषादराजानं तर, सकुच स्नेह मोद मन बाढा, भरत ही चितवत एकटक ठाढा, धरी धीर जुपद बंदी बहोरी, बिनय सप्रेम करत कर जोरी, कुशल मूल पद पंकज पेखी, बैठी हूँ काल कुशल निज लेखी, अब प्रभु परम अनुग्रह तोरे, सहित कोटि कुल मंगल मोरे, समुझी मोरी कर तूति कुलो, प्रभु महिमा जिय जोई, जो न भजई रघुबीर पद, जग विधि वंचित सोई. खरोखर ज्ञानी आहे पहा निषादराज. रघुनाथांच्या सानिध्यानं, त्यांच्या स्पर्शानं, त्यांच्या प्रेमानं पुनीत झालेला निषादराज ज्ञानाचे बोल बोलतोय जणू इथे. अगोदर तुलसीदास सांगतायत की मनामध्ये संकोच, प्रेम आणि आनंद इतका वर्धिष्णू झालाय निषादराजाच्या की एक भरतही चितवत एकटक ठाडा, मुग्ध होऊन चित्रवत एकटक बघत राहिलाय भरताकडे. बरं का, असं व्हायचं बरं का. श्रीराम आणि भरत ही जसं आपण आधी बघितलं बिंब आणि प्रतिबिंब असल्यासारखं आहे. त्यामुळे ते दिसायलाही सारखे, शील स्वभावानंही सारखे, दोघांमध्ये तितकीच शांती, विनम्रता. त्यामुळे जणू प्रत्येकालाच जो भरताला बघायचा, आमची कौसल्यामाईसुद्धा त्यामुळेच भरताला आपल्या लेकराहून अधिक प्रेम करते. कारण जो भरताला जाणायचा तो श्रीरामाने इतकाच भरतावर सुद्धा मुग्ध होऊन जायचा, किंबहुना त्यांमध्ये त्यांना भेदच दिसायचं नाही. आणि हेच खरं भक्ताचं लक्षण आहे. त्यामुळे इथे म्हणतायत की भरताकडे एकटक बघत राहिला निषादराज, आणि मग धीर धरून पुन्हा एकदा भरताच्या चरणांना वंदन केलंय निषादराजाने, आणि प्रेमानं हात जोडून विनंती करतोय, प्रभो, सुखमूल असलेल्या तुमच्या चरणकमलांच्या दर्शनानं मी तिन्ही काळात सुखरूप झालोय हे मी आता ओळखलं. बरं का. निषादराजाची सुद्धा नम्रता आणि भरताबद्दलचा अनुराग पहा. श्रीरामांचा भाऊ आहे केवळ असं नाही, श्रीराम स्पर्शानं आणि भरताच्या भेटीनं भरत कोण आहे, त्याचं महात्म्य काय आहे, हे भगवत प्रेरणेनं निषादाच्या हृदयामध्ये उमगलंय.
त्यामुळे म्हणतोय की तुमच्या चरणकमलांच्या दर्शनानं खरोखर म्हणजे असं म्हणतात संत, भगवंताला प्राप्त करून घेणं फारसं अवघड नाही, पण भगवत प्राप्त संतांचं दर्शन होणं आणि त्यांचं सानिध्य लाभणं हे महाकर्म कठीण आहे. केवळ आणि केवळ भगवत कृपेनंच संत दर्शन होत असतं. पुढे येईलच प्रत्यक्ष भरद्वाज मुनी म्हणतायत भरताला, तो तर भाग फार सुंदर आहे, पण पुढे बघू. पण इथे निषादराजसुद्धा हेच सांगतायत की तुमच्या चरणकमलांच्या दर्शनानं मी सुखरूप झालोय आणि तुमच्या परम अनुग्रहामुळे अब प्रभू परम अनुग्रह तोरे सहित कोटिकुल मंगल मोरे, माझ्या कोट्यावधी पिढ्यांसह माझं कल्याण झालंय तुमच्या अनुग्रहामुळे आज, बरं का. आणि अशा रीतीने पुढे म्हणतोय निषादराज की अनंत कोटी ब्रह्मांडांचे जे नायक आहेत भगवान श्रीराम, त्यांनी माझ्यासारख्या मला माझं कुळ जाणलंय, सगळं मी काय आहे जाणलंय, माझी करणी जाणली आहे, तरी आपल्या अहैतुकी कृपेनं आपलं मानलंय. हा भक्तभाव आहे पहा, जो आम्ही शिकणं आवश्यक आहे. जिथं जिथं म्हणून कृपा आम्हाला जाणवते भगवंतांची, तिथं तिथं आम्ही नामस्मरण केलं म्हणून आमच्यावर कृपा झाली, हा भाव आला की आमचा अहंकार वर्धिष्णू होत राहतो आणि त्या झालेल्या नामावर सुद्धा पाणी पडतं एका दृष्टीनं. कारण कृपा ही नेहमीच अहैतुकी असते. कधीही कृपा जपसंख्येवर अवलंबून असते. 13 कोटी जप झाला म्हणजे आता कृपा होणारच, ती कृपाच आहे. अर्थात 13 कोटी जप होणं सामान्य नव्हे, पण तेवढी संख्या झाली म्हणून भगवंताची कृपा झाली असं नसतं. भगवंत कृपा सिंधूच आहेत. म्हणजे जसं म्हटलं जातं, अग्नीचा दाह निर्माण करणं हा स्वभाव आहे, विषाचा जीव घेणं हा स्वभाव आहे, अमृताचा अमर करणं हा स्वभाव आहे. तसं कृपा करणं हा संतांचा भगवंतांचा स्वभाव आहे. कृपा केल्याशिवाय ते राहूच शकत नाही, त्याच्याशिवाय वेगळं त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे जी कृपा होते ती अहैतुकीच असते, अकारणच असते. आणि ज्याला हे समजलं की माझ्यावर जी कृपा होतीये ती अकारण होतीये, तो खऱ्या अर्थानं शरणागत होतो. कृपेला कधीही कसलंही कारण लावू नये, कारण ते नसतंच. त्यामुळे इथे निषादराज म्हणतायत की माझ्यासारख्याला आपल्या अहैतुकी कृपेनं आपलं मानलंय भगवंतांनी. त्यामुळे पुढे म्हणतायत निषादराज, जे म्हटलं ज्ञान गोष्टी सांगतायत, जो न भजई रघुबीर पद जगबिधी वंचित सोयी. निषादराज सांगतायत बरं की जो मनुष्य श्रीरामांच्या चरणांचं भजन करत नाही तो या लोकी विधी वंचित आहे. म्हणजे नियतीनं विधात्यानं त्याला ठकवलं आणि त्याला भजन करू दिलं नाही एक प्रकारे, असं समजावं. म्हणजे इतका त्या रघुबीर पदाच्या भजनाचा महिमा आहे असं सांगतायत प्रत्यक्ष निषादराज. आणि पुढे म्हणतोय, कपटी कायर कुमती कुजाती, लोक बेद बाहेर सब भाती, राम कीन्ह आपन जब ही ते, भयमु भुवन भूषण तब ही ते, देखी प्रीति सुनि विनय सुहाई, मिले बहोरी भरत लघु भाई, कही निषाद निज नाम सुबानी, सादर सकल जोहारी रानी. निषाद म्हणतोय स्वतःबद्दल, मी कपटी आहे, भित्र आहे, कुबुद्धी आहे आणि कुजाती आहे. वेद आणि लोक या दोन्ही दृष्टीनं एक प्रकारे मी बहिष्कृत असल्यासारखं आहे. पण ज्या क्षणी श्री रामचंद्रांनी मला माझं म्हटलं, आपलंसं केलं, त्या क्षणापासून काय झालो मी, बघा बरं, भयमो भुवनभूषण, त्या क्षणापासून मी विश्वाचं भूषण ठरलो.
तुलसीदास जसं स्वतःबद्दल म्हणतात ना, की मी अगोदर सगळीकडे टूक मागत फिरत होतो, भिक्षा मागत, पण ज्यावेळी रघुवीरांनी तिलक केला मला, तेव्हापासून मला लोक तुलसीदास म्हणून माझा गौरव करू लागले. तसं जिथं रामस्पर्श आहे तिथंच तो जीव विश्वाचं भूषण ठरतो इथे, असं निषादराज सांगतात. आणि त्याचं हे प्रेम बघून देखी प्रीति सुनी विनय सुहाई, मिले बहोरी भरत लघु भाई, कही निषाद निज नाम सुबानी, सादर सकल जोहारी रानी, जानी लखन समदेहि असीसा, जियहु सुखी सय लाख बरीसा, निरखी निषादु नगर नर नारी, भये सुखी जनु लखनु निहारी, कहि लहेउ एहि जीवन लाहू, भेटेउ राम भद्र भरी बाहू, सुनि निषादु निज भाग बड़ाई, प्रमुदित मन लही चले लेवाई, सनकारे सेवक सकल चले स्वामी रुख पाई, घर तरु तर सर बाग बन, बास बनाई जाई. इतकं प्रेम निषादराजाचं बघून पहा बरं, तो सगळा भ्रम शत्रू आहे हा सगळं विसरूनच गेला निषादराज भरताच्या एका कृपा कटाक्षानं. काय महिमा आहे पहा भरताचा. त्यामुळे पुढे म्हणतायत की त्याचं ते प्रेम आणि गोड विनम्र बोलणं ऐकून शत्रुघ्नसुद्धा त्याला भेटला अतिशय प्रेमानं, आणि त्यानंतर निषादराजानं आपलं नाव सांगून अतिशय नम्र वाणीनं सर्व मातांना आदरानं नमस्कार केला. सादर सकल जोहारी राणी, आणि सर्व मातांनीसुद्धा त्याला लक्ष्मणासारखा मानून आशीर्वाद दिला, बाळा लाखो वर्ष सुखानं जग रहा. आणि नगरातून आलेले सर्व स्त्री पुरुषसुद्धा निषादाला बघून जणू लक्ष्मणालाच बघतोय असं वाटून आनंदून जात होते. आणि सर्वजण काय म्हणत होते, कहही लहेऊ एही जीवन लाहू, जीवनाचा खरा लाभ मिळवला निषादराजानं. कारण कल्याण स्वरूप असे रामभद्र म्हणजेच कल्याण स्वरूप श्रीराम त्यांनी आपल्या हातांनी त्याला मिठीत घेतलं. भेटेऊ रामभद्र भरी भाऊ. आणि अशा किती गोड पहा, निषाद राजा आपल्या ह्या भाग्याचा महिमा ऐकून त्या सर्व लोकांचं कौतुक ऐकून मनातून खूप आनंदित झाला होता बरं का. खूप बालभाव होता पहा निषादाचा, खूप गोड. आणि मग सर्वांना बरोबर घेऊन निषादराज निघाला. आपल्या सोबत आलेल्या जे सेवक होते निषाद, इतर निषाद होते, त्यांना इशारा केला आणि स्वामींच्या मनातलं ओळखून ते निघाले. आणि ते जे सर्व लोक आले होते त्यांना राहण्यासाठी घरांमध्ये काही वृक्षांच्या खाली तिथे जे तलाव वगैरे होते त्याच्या काठावर आणि बागांमधून जंगलांमधून त्यांना राहण्यासाठी जागा तयार केला. अशा रीतीनं हा भाग इतका गोड आहे सगळ्या भरताच्या प्रवासाचा. पण एकाच वेळी खूप जास्त झालं की मग त्याचं चिंतन घडत नाही. त्यामुळे आपण इथे थांबूया, कारण ह्या भागामध्ये घाई करून पुढं जाण्याला काही अर्थ नाही. कारण प्रत्येक चौपाईमध्ये इतका गोडवा भरलेला आहे श्रीराम प्रेमाचा की त्याची चव पूर्णपणे चाखल्याशिवाय, त्याचं पूर्णपणे पचन झाल्याशिवाय आणि त्यानं हृदय भरून गेल्याशिवाय पुढं जायची इच्छा होत नाही. त्यामुळे जी समर्थारती ह्या सर्व लोकांच्या अंतःकरणात निवास करते सहजपणे बरं का, तशी ती आमच्या अंतःकरणातही सद्गुरु कृपेनं प्रकट होवो. आणि ज्यामुळे आमच्या महाराजांना आनंद होतो ती नामसेवा जी त्यांनीच आम्हाला देऊन कृतार्थ केलं आहे, ती आमच्या हातून घडून त्यांना क्षणोक्षणी आमच्याकडून आनंद मिळो
अशी समर्थारती आमच्या अंतःकरणात त्यांच्याच कृपेनं प्रकट होवो हीच प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.